सभा होत आहे। त्या निमित्तानं समोर जमलेल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या समोर एक लबाडीची आघाडी आणि एक फुकट्यांची महायुती चालू आहे। मित्रांनो, या लबाडांनी आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रावरती आणि देशावरती राज्य केलं, परंतु सामान्य माणूस आहे त्याच ठिकाणी आहे। आणि या महायुतीने आता 10-15 वर्षापासून राज्य चालू केलेलं आहे। आपल्याला असं वाटलं होतं 2014ला ज्यावेळेस मोदी साहेब पंतप्रधान झाले त्यावेळेस आपल्या देशामध्ये वेगळं काहीतरी घडेल आणि चांगल्या गोष्टी होतील। साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे, ठरलेली आहे आणि त्यांनी पहिलाच काँग्रेसचं समोर उभा असलेले पुन्हा नंतर कार्यक्रमाला या ठिकाणी साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। अध्यक्ष आदरणीय जानकर साहेबांचं आगमन झालेलं आहे। जानकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। सर्वांनी टाळ्या वाजवून टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करावं। जानकर साहब तुम आगे बढ़ो, जानकर साहब तुम आगे बढ़ो, डॉक्टर राहुल साहब तुम आगे बढ़ो। या ठिकाणी आदरणीय राष्ट्रनायक आदरणीय श्री महादेवजी जानकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी सर्व मान्यवरांना व उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो की त्यांनी स्थानपन्न व्हावा। समोर असणारे सर्व उभा असणारे 72 मतदार बंधू भगिनींना अशी विनंती करतो, उभा टाकून कार्यक्रम पाहण्यापेक्षा पाठीमागे जा, पाठीमागे बसण्याची व्यवस्था केलेली आहे। यानंतर मी मावडी सरकार या ठिकाणी मावडी सरकार साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करावं। मुख्य महासचिव राष्ट्रपती महाराष्ट्र राज्य मावडी सरकार साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं। भोमपरांडा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राहुलजी घुले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावरती उपस्थित राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री माननीय महादेवजी जानकर साहेब, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी कळंब धाराशिव मतदारसंघाचे उमेदवार श्री हरी माळी साहेब, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धनंजय तरकशे पाटील, बार्शी विधानसभा मतदारसंघाचे किशोरजी गाडेकर, मंचावरती सर्वसामान्य नेतेगण, माझ्या समोर बसलेल्या या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी आणि माता, त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधव, आज महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचंड आरोपाच्या प्रत्यारोपाचा धुळा उडवलेला आहे आणि यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षानं या महाराष्ट्रामध्ये स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी 288 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आणि त्या अनुषंगानं काही तांत्रिक बाबीमुळे कुठं काही ठिकाणी उमेदवार बाद झाले, परंतु 117
ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार मैदानामध्ये आहेत. जानकर साहेब नेहमी म्हणतात की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आमचं म्हणणं असं आहे की जी जात या देशामध्ये ज्या प्रमाणात राहते त्या प्रमाणात त्याला भागीदारी मिळाली पाहिजे, ही भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची. आणि म्हणून या 117 जागांमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो की या 117 जागांमध्ये सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिलं. त्यामध्ये 117 मध्ये 65 ठिकाणी ओबीसी समाजाच्या लोकांना या ठिकाणी संधी दिली. त्यानंतर 10 ठिकाणी बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत. तसेच मातंग 6 ठिकाणी आहेत, वंजारी 6 ठिकाणी आहेत, आदिवासी 6 ठिकाणी आहेत, ब्राह्मण समाजाचे 4 उमेदवार आहेत, मुस्लिमांचे 3 आहेत, चर्मकार समाजाचे 3 आहेत, कायकाडी समाजाचे 2 आहेत, भोई समाजाचे 2 आहेत, तसेच आहिर 1, कलाव समाजाचं 1 आहे, कुणबी समाजाचं 1 आहे, खाटिक समाजाचे 1 आहे, जाट समाजाला उमेदवारी दिली, जैन समाजाला दिली, तेली असतील, रामोशी समाजाला दिली, लिंगायत वाणी असेल, गोंधळी असेल, वडार समाजाला उमेदवारी देण्याचं काम आदरणीय जानकर साहेबांनी केलंय. मला हे काय सांगायचंय, महाराष्ट्रामध्ये जे पक्ष आहेत हे पक्ष फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि आपल्याच घरातली 4-4 माणसं खासदार करायची, 4-4 माणसं आमदार करायची, त्यांनाच मंत्री करायचं, त्यांनाच उपमुख्यमंत्री करायचं आणि त्यांनाच मंत्रीपद द्यायची आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये त्यांच्याच पाहुण्या रावळ्याला जर समजा आपल्या पक्षात जागा नाही सुटली तर दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करायला लावायचा आणि तिकडून उमेदवारी द्यायची. अरे फुले शाहू आंबेडकरांना कुठल्या पुस्तकामध्ये हे लिहिलंय? म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये जर हे परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्हाला राष्ट्रीय समाज पक्ष आणि महादेव जानकरांशिवाय दुसरा पर्याय नाही. हे मी का सांगतोय, आज इथं लाडक्या बहिणीच्या नावावरती महायुती इलेक्शन लढते. 5 वर्ष यांनी काय केलं, नुसत्या गोट्या खेळायचं काम केलं, लोकांचं पक्ष फोडायचं काम केलं. राष्ट्रवादीचं एक राष्ट्रवादी खुर्द, एक राष्ट्रवादी बुद्रुक, शिवसेना खुर्द, शिवसेना बुद्रुक, 2-2 शकलं केली. राजकारणाचा चिखल या महाराष्ट्रामध्ये केला आणि आता काय केलंय, शेवटच्या 4 महिन्यात लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन त्या 1,500च्या नावावरच हे मत मागतात. आणि आमचं सरकार आलं तर कोण म्हणते 200 करतो, कोण म्हणते 3,000 करतो, कोण म्हणते आम्हाला नाही मत दिली तर आम्ही हे पैसे बंद करू. अरे तुम्ही काय बापाचं घरचे पैसे देता का? तुम्ही सांगताय या मतदारसंघामध्ये एवढा 1000 कोटी निधी आणला. अरे टक्केवारी खाल्ली की 10-15% तुम्ही तुमची घरं भरण्यासाठी तुम्ही हे निधी आणताय, लोकांच्या विकासासाठी तुम्ही काम करत नाही. 70 वर्ष झाली, 75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळवून, पण आम्हाला जर आमच्या शेतीला पाणी मिळत नसाल, आमच्या दुधाला जर भाव मिळत नसाल, आमच्या शेतीच्या मालाला जर भाव मिळत नसाल तर तुम्ही आमच्यासाठी नाही तर तुमच्या वारसासाठी, तुमच्या घरातील 4-4 माणसं निवडणुकीला उभी करण्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्ही या मतदारसंघामध्ये तुम्हाला सत्ता पाहिजे. सत्यातनं पैसा आणि पैशातनं पुन्हा सत्ता, अशा पद्धतीचं हे षडयंत्र हे सत्ताधारी माणसं राबवतात. म्हणून मला आपल्याला सांगायचंय, या मतदारसंघामध्ये ज्यांनी 15 वर्ष राज्यकारभार केला, तुम्ही 15 वर्ष त्यांना संधी दिली होती. त्यांनी काय केलं, सहकारी साखर कारखाना बंद पाडलं, दूध संघ बंद पाडलं. निष्क्रिय असणाऱ्या माणसामुळे तुम्हाला काय करावं लागलं, तिकडलं आमच्या इकडलं पार्सल पैशाच्या जोरावरती इथं निवडून द्यावं लागलं आणि त्यांनी 5 वर्ष काय दिवा लावलाय हे तुम्ही बघितलंय. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, तुमच्या मधलाच भूमिपुत्र मगाशी आमच्या आजीदादांनी सांगितलं, डॉक्टर राहुल घुले हा खरा डॉक्टर आहे, हा खरा माणसाचा डॉक्टर आहे आणि हा खरा माणसाची सेवा करणारा डॉक्टर आहे. अशा माणसाला निश्चितपणे तुम्ही संधी दिली पाहिजे. आज आम्हाला सांगताय 1,500 रुपये दिलं, आमचा गॅस 400 रुपयावर होता, तो 1200 रुपयावर नेला. आमचे 1840चं पोतं 500 रुपयाला होतं, ते 1,500वर नेलं.
म्हणजे एका बाजूने 28%, 18% जीएसटी घ्यायची. मगाशी सांगितलं ₹1,00,000 जर आम्हाला खतं घेतली तर त्याच्यावर 18,000 रुपये आमच्याकडनं जीएसटी घेतली जाते. आणि पण कोणाला आम्हाला सांगायचं शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहीण योजना. आजी दादा तर नुसत्या लाडक्या बहिणीवरच इलेक्शन लढते. अरे लाडक्या बहिणीचा एवढाच पुळका होता तर तुझी बायको ज्यावेळी लोकसभेला पडली त्यावेळी ह्यातली एखादी नाही का लाडकी बहीण तिसरी खासदार करायला. तुझ्याच घरातला खासदार 7-7 वेळा होतोय, तुझ्याच घरात सारखा पळाला होतोय. त्यावेळी आमची लाडकी बहीण नाही का आठवत, त्यावेळी आमचा लाडका भाऊ नाही का आठवत. मुख्यमंत्री सांगतात लाडका भाऊ लाडकी बहीण. मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाला त्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याला तिथं कल्याण बंद खासदार करायला पाहिजे होतं. तिथं तुमचं पोरग खासदार. आमचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांचा पोरगा कॅबिनेट मंत्री. हे किती दिवस चालणार आहे. म्हणून जोपर्यंत तुमचा प्रश्न कुणी सोडवणार नाही, तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्यातीच पोरं त्या सभागृहात गेली पाहिजे, तुमचीच पोरं आमदार खासदार झाली पाहिजेत, तुमचीच पोरं जिल्हा परिषदला निवडून गेली पाहिजेत. याच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आहे. काय करायचं, आमच्या आज्यांनी त्यांनाच दिलं, आमच्या बापाने त्यांनाच निवडून दिलं. आज काय होतंय, त्यांची पोरं लगेच युवा नेता, आमची पोरं लगेच झेंडा वागवायला. म्हणजे आमची पोरं नुसती झेंडा वागवायला, आमची पोरं नुसती सतरंजा वागवायला आणि आमदार खासदार हेनी व्हायचं. आणि म्हणून आमदार खासदार करण्याची फॅक्टरी आदरणीय महादेव जानकर साहेबांनी काढली. आणि म्हणून इथं 3-4 मतदारसंघाचे वाघ या ठिकाणी बसतील. त्यांच्यापाशी नसतील पैसे, त्यांच्यापाशी नसेल सत्ता, तुमच्याकडं मताच्या जोरावरती तुम्ही या माणसाला निवडून द्या. निश्चितपणे हे तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही कुठल्याही या पक्षावरती अवलंबून राहू नका. माझी तमाम या मतदारसंघातल्या युवकांना सुद्धा माझी विनंती आहे. आमचे जानकर साहेब म्हणतात इथून पुढे तुमची पोरं सरपंच बनण्यासाठी नाही तर खासदार बनण्यासाठी आणि आमदार बनण्यासाठी तुम्ही निवडणुका लढल्या पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही राजकारण केलं पाहिजे. आमचं पोरग इथून पुढे आम्हाला क्लार्क बनवायचं नाही, शिक्षक बनवायचं नाही, पोलीस बनवायचं नाही, तर आमचं पोरग SP झालं पाहिजे, आमचं पोरग कलेक्टर झालं पाहिजे. ही भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची आहे. मगाशी सांगितलं कुणीतरी कार्यकर्त्यांनी का की इथं MPSC आणि UPSCचं ट्रेनिंग सेंटर झालं पाहिजे. साहेब नेहमी जानकर साहेब सांगतात की इथं जोपर्यंत आमच्या पोरांना हे तुम्ही ट्रेनिंग देत नाही, आमची भूमिका आहे समान शिक्षण पद्धती या देशामध्ये आली पाहिजे. आमच्या गरीबाचं पोरग जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतंय आणि पैसेवालीचं पोरग इंग्लिश शाळेत शिकतंय. आणि UPSC जर MPSCचं पेपर पुन्हा दोघांना सारखंच आहे. म्हणून आमची भूमिका आहे तुम्ही इंटरनॅशनल असू द्या, CBSEचं असू द्या, नाहीतर एकच कुठलं तरी बोर्ड असलं पाहिजे. सर्वांना समान शिक्षण, समान अभ्यासक्रम असला पाहिजे. ही भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाची आहे. आणि जोपर्यंत नाव नुसतं घ्यायचं, समतेचं नाव बाबासाहेबाचं घ्यायचं. आणि आज जर तुम्ही बघितलं तर आरक्षणाच्या मुद्द्यावरती दोन्ही समाज एकमेकासमोर उभे केलेत. महायुतीलाही आरक्षणाचं काही देणं घेणं नाही. महाविकास आघाडी तर इतक्या दिवस कधीच त्यांनी बघितलं नाही, आताच त्यांना पुळका आलाय. जानकर साहेबांची भूमिका आहे सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते सर्व जातीच्या प्रमाणात मिळालं पाहिजे, सगळ्यांना मिळालं पाहिजे. परंतु आपल्या इच्छेला कुणाच्या ताटातलं म्हणजे आमच्या ताटातलं कुणाला दुसऱ्या ताटात नाही गेलं पाहिजे आणि त्याच्या बी ताटातलं आम्हाला नको. परंतु ही भूमिका यांची नाही. इलेक्शन झालं 23 तारखेला की पुन्हा 5 वर्ष आरक्षणाच्या नावावर कुठलाही पक्ष परिशब्द सुद्धा काढणार नाही. ही भूमिका या सगळ्या पक्षाची आहे, ही आपण ओळखली पाहिजे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे या चोरापासून आणि हे जे खोटं म्हणून मत लुबाडतात असल्यापासून सावध राहा आणि खऱ्या माणसाच्या मागं आणि खऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागं आपण उभं राहून येत्या 20 तारखेला या सर्व उमेदवाराच्या समोर शिट्टीचं चिन्ह आहे, शिट्टीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या वाघांना तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मुंबईच्या विधानसभेत पाठवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही माझं 2 शब्द ऐकलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर संजय बाबा करपे माळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र यांनी 2 मिनिटात, अवघ्या 2 मिनिटात वेळेअभावी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. जय ओबीसी. आवाज येत नाही. जय ओबीसी, जय ओबीसी. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं, उमेदवाराच्या वतीनं
आणि आपल्या सगळ्यांच्याच वतीने एकदा माधवरावजी जानकर साहेबांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी डायरेक्टच एक 2-3 मुद्द्यांना हात घालणार, लय उशीर बोलत बसणार नाही. मंडळी, या उस्मानाबाद जिल्ह्यात नेमकं काय चाललंय, आमच्या साताऱ्यापर्यंत आवाज त्या ठिकाणी यायला लागला साहेब. आणि म्हणून साताऱ्यावरून कळमच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले 2 दिवस मी या ठिकाणी आहे. मत वाया जातं का? वाया जातं का मत? अरे प्रस्थापितांचे 2 माणसं उभे राहिल्यानंतर हे कोणतं तरी पडणारच आहे ना. मग त्यांचं मत वाया जात नाही आणि ओबीसीचं मत कसं बरं वाया जाईल का वाया? आपला आवाज बुलंद करण्यासाठी ही सगळ्या खोट्या बाता लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान नव्या मताचा अधिकार दिलाय. मत ही दान करण्याची गोष्ट नाही. त्याच्यामुळं मत वगैरे वाया जात नाही. कुणाच्या मुलतापांना बळी पडू नका. पैसे द्या, त्यात घ्या, शब्द व्हायला लावल्या खोट्या व्हा, अडचण नाही. उमेदवारालाच आपलं मतदान करा, अशा प्रकारचं आपल्याला विनम्र आवाहन करतो. 1500 रुपये माता भगिनींना दिलं. माईसाहेब तुम्ही सगळे माझ्या माय भगिनी, ते 1500 रुपये आले कुठं? आम्हालाच आले का? अहो आमचाच पैसा मारलाय, त्यांनी तुम्हाला दिलाय. त्याच्यामुळे त्या मुलतापांना बळी पडू नका. आपलाच पैसा त्यांनी आपल्याला दिलाय. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो. वाढपी माहितीये, पंगत माहितीये का? पंगत, त्या पंक्तीला आपला वाढपी असला तर पोटाला पोटभर मिळेल का? अहो मिळेल का? मग सत्तेतल्या वाढपी आपले नकोत का? सत्तेतले वाढपे आपले आपण निवडून द्यायचे. हे सगळे उमेदवार आपले आहेत ना, हे आपल्या सत्तेतले वाढपे. आपला वाढपे असल्याशिवाय आपल्याला पोटभर मिळणार नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मतदान करायचंय. मतदान करत असताना तुमच्या एकच मुद्दा मांडतो, मतदान करताना असं जाहीरपणाने इथे शिक्का मारायचंय का तुम्हाला? मारायचंय का? मग काय करायचंय? गुप्त मतदान पद्धतीचा अधिकार आहे ना. काहीही करा, कुणीही तुम्हाला बघा येत नाही. सरळ आपल्या उमेदवारांचे जे निशाणे असेल त्या ठिकाणी मतदान करा आणि आपल्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने या ठिकाणी विजय करा. मी आपले काही घटक मागायचे म्हणजे असणारे उमेदवार फार वंचित घटक आहेत, गरीब आहेत. मी सातारा माळी महासंघाच्या वतीनं, माळी मिशनच्या वतीनं माझ्या कलमच्या उमेदवारासाठी 5000 रुपयाची त्या ठिकाणी देणगी देतो आणि मी माझं या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू. यानंतर धनंजय तरकसे रासपाचे उमेदवार तुळजापूर यांना अशी विनंती करतो की अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं संबोधन करावं. सगळ्यांनी माझ्यावर घोषणा द्यायची आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा, महादेव जानकर साहेबांचा विजय असो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपले सर्वांचे हृदय सम्राट माननीय श्री महादेवजी जानकर साहेब, या सगळ्यांना वंदन करून मी माझं 2 मिनिटाचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. भावांनो, काही जिंकायची आहे. साहेबांनी आमच्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. मी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवत आहे. प्रस्थापितांच्या विरोधातली आपली ही निवडणूक आहे. ज्यांना आयुष्यभर आम्ही संघर्ष केला, या प्रस्थापितांना आम्ही विरोध केला, आम्ही या ठिकाणी संघटना वाढवली. माझ्या वडिलांनी 50 वर्ष काम केलं. धाराशिव जिल्ह्यातले एक गाव शिल्लक नाही जिथं माझ्या वडिलांना ओळखलं जात नाही. 1 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांची कामं माझ्या वडिलांनी निस्वार्थीपणाने केली. स्वतःची शेताची प्रॉपर्टी आम्ही विकून संघटना उभारली, आंदोलन उभारली. पण आम्हाला या लोकांनी उपेक्षित ठेवलं आणि याच उपेक्षित लोकांना अपेक्षित ठेवण्याचं काम आता जानकर साहेब करतायत. त्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. माझा संघर्ष माझ्या वडिलाप्रमाणे असणारच आहे आणि मी या राणा पाटलाला सुद्धा तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून प्रतिस्पर्धी उमेदवाराला या ठिकाणी निश्चित आपण पराभूत करून राष्ट्रीय समाज पक्षाचा तुम्ही माझ्या रूपाने आमदार म्हणून मला या ठिकाणी विधानसभेतनं निवडून द्या. आपली लढाई ही महायुती सरकार बरोबर आहे, महायुती आघाडी बरोबरही आहे. आपण 10 वर्ष युती बरोबर चढलो, आपल्याला त्यांनी हे दिलं नाही आणि कुठेतरी एखादी जागा देतात आणि सांगतात तुम्ही आमचेच आहात, हे आहात. आम्ही अर्ज भरला तर माझ्यासाठी साहेबांना डायरेक्ट फोन केले
की तुमच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावा, एवढी त्यांनी जास्ती घेतलेली आहे. आता शक्ती फक्त तुमच्या मतांमध्ये आहे. तुम्ही 20 तारखेला आपल्या मतांमधून आपलं शक्ती प्रदर्शन करा. माझ्याबरोबर आपले डॉक्टर साहेब आहेत, आपले धाराशिव कळमचे उमेदवार आहेत, बार्शीचे उमेदवार आहेत. या सगळ्यांना आपण या ठिकाणी विजय करावा असं आवाहन करतो. आपण साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी उत्सुक आहोत. तर मी जास्त वेळ घेत नाही. सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण राष्ट्रीय समाज पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना, आपल्या तुळजापूर मतदारसंघातल्या पाहुण्यांना, मित्रांना, वाशी कळम मधल्या सगळ्यांना आपण सांगावं आणि उमेदवार निवडून द्यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती. धन्यवाद साहेब. यानंतर मी प्रमुख मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महापुरुषाच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. आदरणीय या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. सूर्याला आग आहे, चंद्राला डाग आहे. प्रेक्षको, या कार्यक्रमाला राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब आहेत, म्हणून टाळ्या वाजवणे हे आपले कर्तव्य आहे. सर्वांना अशी विनंती करतो की जानकर साहेबांचं टाळ्याच्या गटामध्ये स्वागत करावं. या ठिकाणी यानंतर महामानवाच्या प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपल्या राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी वाहण्यात येत आहे. तरी सर्वांना मी आपापल्या जागेवर उभा राहावं. 2 मिनिट या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील तात्या, माजी आमदार भूमपरगा वाशी मतदारसंघाचे, यांचं निधन झालेलं आहे. त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. 1 2 यानंतर वर्षा तात्या शिंदे या प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी डॉक्टर राहुल फुले सर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मी वर्षा तात्या शिंदे यांना अशी विनंती करतो की जानकर साहेबांच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांनी जाहीर पाठिंबा द्यावा. उच्च द्या. वर्षातात्या शिंदे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी आपल्या आरोग्य दूत आदरणीय या भूमपरगा वाशी मतदारसंघाचे लाडके उमेदवार यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे. यानंतर या भूमपरगा वाशी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय आरोग्य दूत कार्यसम्राट आदरणीय डॉक्टर राहुल फुले सर आपलं मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्राचे अखंड महाराष्ट्राचे आपले सर्वांचे हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महामानव आंबेडकर सर आणि राजमाता अहिल्याताई होळकर तसेच सर्व महामानवांना मी अभिवादन करून आज या माझ्या प्रचार सभेनिमित्त, विजय सभेनिमित्त व्यासपीठावरील उपस्थित राष्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री महादेवजी जानकर साहेब, माऊली सलगर साहेब, तसेच गोरे साहेब, कोळेकर साहेब, ॲडव्होकेट विकास पाटील, शिवाजी शेंडगे साहेब, आमचे सर्व उमेदवार माळी साहेब, पाटील साहेब, गाडेकर सर, तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व इतर आमचे इतर मान्यवर सर्वांना, तसेच
समोरील उपस्थित सर्व महिला भगिनी बहुतांश संख्येने आहेत. आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते आहेत. बंधू आणि भगिनींनो, तसेच पत्रकार बंधूंनो, वेळेचा अभाव आहे, साहेबांना थोडं गडबड आहे. मागील 1.5 वर्षापासून भूमपरांडा वाशीमध्ये आपण जवळपास 500 ते 600 रुग्णांचं ऑपरेशन केलेलं आहे. 5000 शेतकऱ्यांना थेट बांधावर सर्व्हिस दिली. आपण डीपी वाहतुकीचे आधार दिला शेतकऱ्यांना. 25,000 शेतकऱ्यांना काठी वाटप केलं. अशी सगळी समाजसेवा चालू असताना मागील 1-2 महिन्यामध्ये काही घडामोडी घडल्या. मी आज सर्वांच्या वतीनं सगळी समाजसेवा चालू असताना थोडीशी माझ्या बाजूने चूक झाली, ती चूक आज जाहीर करण्यासाठी मी तुमच्यापुढे बोलत आहे. साहेब, अत्यंत चांगलं काम चालू होतं, समाजसेवा सुरू होती, परंतु आम्ही राजकारणात नवखे आहोत. काही चुकीच्या लोकांनी मार्गदर्शन केलं, म्हणून मी 1-1.5 महिन्यासाठी इतर पक्षात प्रवेश केला होता. त्याबद्दल मी जाहीर भूमपरांडा वाशींची माफी मागतो. परंतु अशी चूक आता होणार नाही. आणि मला असं वाटतंय, आपले महादेवजी जानकर साहेब यांनी वेगळे पडून महायुतीतून आणि विकास आघाडीतून बाहेर पडून आमच्यासारख्या नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे भूमपरांडा वाशीतील. त्याबद्दल मी महादेव जानकर साहेबांचा जाहीर आभार मानतो. साहेब, भूमपरांडा वाशी रासपची भूमी आहे. रासपचा बराचसा आपला मतदार या भागामध्ये आहे. एकदा तर 3200 मतांनी जागा गेली होती आपली. परंतु मी तुम्हाला आमच्या सर्व जनतेच्या वतीने शब्द देतो, यावेळेस आम्ही ती जागा 100% निवडून आणू. या जनतेला काम करणारा उमेदवार पाहिजे. जे इथले उमेदवार आहेत, दोन्ही उमेदवार नको आहेत आपल्याला. नको आहेत का पाहिजेत? उमेदवार पाहिजेत का जुने तुम्हाला? साहेब, इथली लढाई आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. सगळे नेते, सगळा पैसा एका बाजूला झालेला आहे आणि सामान्य जनता आणि सामान्य उमेदवार एका बाजूला झालेला आहे. दडपशाही चालू आहे. साहेब, आमच्याच गावामध्ये जयवंतनगरमध्ये मला इथल्या विद्यमान आमदाराने धमकी दिली की 26 तारखेला डॉक्टर घुलेला मी जेलमध्ये टाकणार आहे. दिली का नाही धमकी? अरे, डॉक्टर राहुल घुले यांचं माहेरच जेल घर आहे. मी त्या दिवशी पण सांगितलंय, अशी धमकी आम्हाला देऊ नका. सगळा सुशिक्षित समाज आहे आमचा. मागील 2 वर्षात आम्ही जी समाजसेवा केली आहे, लोकांच्या मनात जे स्थान निर्माण केलं आहे, त्यामुळे समोरचे उमेदवारांचे एकदम पायाखालचे वाळू सरकलेले असल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. तरी पण मी डॉक्टर आहे. मग आमचे एक वक्ते बोलले की डॉक्टरांना सगळ्या प्रकारचे इलाज करायला येतात. आम्ही त्यांचा सगळ्या प्रकारचा इलाज करायला खंबीर आहोत. येत्या 20 तारखेला मतदान रूपी शिट्टी वाजवून येथील जनता त्यांना त्यांचं उत्तर त्यांच्याच भाषेत देतील, ही मला खात्री आहे. साहेब, तुम्हाला मी सांगतो, आम्हाला फार दुःख झालं. परभणीला आणि बीडला लोकसभेला भरपूर मेहनत केली सर्व कार्यकर्त्यांनी. परंतु मी आज जाहीर सांगतो, तुमचा आणि पंकजाताईचा बदला ही भूमपरांड्यातील वाशी जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढा शब्द मी तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. फार साहेबांना वेळ नसल्यामुळे साहेबांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. डॉक्टर साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यानंतर राष्ट्रनायक बहुजन हृदय सम्राट माजी कॅबिनेट मंत्री यांचा सर्वांच्या वतीनं साहेबांचा सत्कार होणार आहे. साहेबांनी सन्मान घ्यायचा आहे. त्यानंतर साहेबांनी या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा महादेव जानकर साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जानकर साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डॉक्टर घुले साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. या ठिकाणी सर्वांच्या वतीनं डॉक्टर साहेबांचा आणि माझे दैवत राष्ट्रनायक बहुजन हृदय सम्राट महादेवजी जानकर यांचा साहेबांचा सन्मान होतोय. भूमपरांडा वाशी विधानसभेच्या वतीनं साहेबांचा सन्मान होतोय. आणि आता राजशिव जिल्ह्यामध्ये याचे 4ही आमदारकीला उभा राहणारे आमचे उमेदवार यांचा सन्मान साहेबांच्या वतीनं होतोय. राष्ट्रीय समाज पक्षाचा, राष्ट्रीय समाज पक्षाचा जानकर साहब, तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं. जानकर साहब, तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ हैं. धन्यवाद.
छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, भगवान बाबा या सर्व संतांना भावंताला अभिवादन करून आज भूम परांडा मतदारसंघातील माझ्या बंधू भगिनींना विनंती करण्यासाठी, आपला आशीर्वाद मागण्यासाठी मी आलेलो आहे. ज्यावेळेस मी पक्ष 2003 ला स्थापन केला आणि 2004 ला पहिली विधानसभेचं इलेक्शन लागलं, तेव्हा महाराष्ट्रात सर्वात जास्त माझ्या पक्षावर प्रेम कुणी केलं असेल ते भूम आणि परांड्याच्या जनतेने केले. तुमच्या त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आज ह्या पक्षाला 4 राज्यात मान्यता मिळालेली आहे. बाळासाहेब हांडोळकरांना मी उभा केलं, 3,000च्या मतात म्हणजे 1,500 मतातच पडलो होतो आम्ही. भूम आणि परांड्यावर माझं खरं प्रेम आहे. का तर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा वाढवण्याचं देशभर काम केलं असेल कोणतरी या भूम आणि परांड्याच्या जनतेने केलेलं आहे. त्यांना वंदन करण्यासाठी मी आलेलो आहे. आमच्याकडे पैसे नव्हतं, नवीन पक्ष काढला, पैसे न घेता लोकांनी आम्हाला भरभरून दिलं. शेवटच्या रात्रीत आपला घात झाला म्हणून राहुल मोटेजी 3,000 मतानं काहीतरी विजयी झाले. बांधवांनो, माझी तुम्हाला विनंती आहे, महायुतीवर आम्ही होतो, महायुतीवर आता नाही. महाविकास आघाडीवर आम्ही कधी नव्हतोच, त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही. परंतु तुम्हाला वाटलं असेल की बाबा महायुती सोडण्याचं महादेव जानकरचं कारण काय? का तर तुम्ही माझ्या घरातली माणसं आहात. तुम्ही मला पैसे दिलं, मतं दिली, आमदार थोड्यात पडला, त्यामुळे तुम्हाला माझं मन मोकळं करणं माझं कर्तव्य आहे. मी 40 वर्षात घरी गेलो नाही, संसार केला नाही, घर नाही, दार नाही, लग्न केलं नाही, किंवा कुठं बंगला, गाडी किंवा शाळा, कॉलेज किंवा कारखाना देखील मी विकत घेतलेला नाही. जे जे करतोय ते तमाम शेतकरी, दीनदलित सर्व लोकांच्या हितासाठी करण्यासाठी हा पक्ष उभा करतो. पक्ष का उभा करतोय तर महाराष्ट्रात 150 घर आहेत. त्या 150 घराण्यानं फक्त 7 बाराव लिहून ठेवलेलं आहे की भाजप असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, माझा पाहुणा त्याचा मेहुणा, त्याचा सासरा ह्याचा जावई, माझी बायको माझी मेहुणी, त्याच्याशिवाय खासदार आमदार करायचं नाही. आज माझ्या स्टेजवर आमदारकीला उभा राहिले तरकशे पाटील. उभा राहा तरकशे पाटील. हा माणूस ब्राह्मण आहे. तुम्ही खाली बसा, पलीकडे गेले. तरकशे पाटील हा ब्राह्मण आहे. त्यांना सांगता आलं नाही मग असे. त्यांच्या वडिलांनी जनसंघ भाजप वाढवला, तळातळात वाढवला. त्या माणसानं, भाजपाने त्या माणसाची काय अवस्था केली बघा. 300 एकर जमीन घालवली आहे. कुणी भारतीय जनता पार्टी, फार चांगली पार्टी, फार चांगलं भारी, हा ब्राह्मण समाजाचा माणूस. मी ह्याच्यात 4 आणि 5 पैसे सुद्धा घेतले नाहीत. आई शपथ सांगतोय, तुमच्याकडून 10 पैसे घेतले का? तुम्हाला बोलवून आम्ही तिकीट दिलं. ही आमची अवस्था. दुसरा उभा राहा बाबा कोण आहे? माळी. हा जिल्हा परिषद सदस्य, हा माळी समाज आहे, कळमचा आहे. ह्याला आम्ही तिकीट द्यायला प्रयत्न केला. मराठ्याच्याही पोरासने तिकीट दिले. उद्या कराडला सभा चालली, ती पोरं निवडून येते, मराठ्याचा आहे, गरीब मराठ्याचा आहे. कराडची सीट निवडून येते राष्ट्रीय समाज पक्षाची, जिथं यशवंतराव चव्हाण निवडून आले, आणि तो पोरगा मराठा आहे, ब्राह्मण समाजाचा आहे. आम्ही साऱ्यांना संधी देतो. आमच्याकडून चुकलं काय? बाळासाहेब पाटील हांडोळकर कुठल्या जातीचं होतं? लिंगायत होतं ना. आम्ही त्याला तिकीट दिलं का नाही? बांधवांनो, म्हणून पक्ष काढलाय. मला माहित आहे पवारसाहेबांचं भाषण झालं बारामतीत, गावातच सभा झाली माझी. पवारसाहेबांनी सांगितलं, पत्रकारांनो माझी तुम्हाला विनंती आहे की 30 वर्ष बारामतीच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, 30 वर्ष अजितदादावर प्रेम केलं, आता 30 वर्ष माझा नातू योगेंद्र आला तिच्यावर प्रेम करा. वारे वा पट्ट्या पवारसाहेब, भारी काम आहे. ही लोकशाही. तुम्ही काय करायचं? 17 वागायच्या,
आणि माझ्या घरातच पाळला हलल फक्त खासदारकीचा आणि आमदारकीचा, आणि तुम्ही त्याच्यावर खुश होताय. पक्ष का काढावा लागला त्याची कारण हे. तुम्हाला नाही आमदार खासदार होता येणार, तुम्हाला नाही आमदार जिल्हा परिषदला जोडायचं, मरायचं, तिथंच परत तुमच्या भावाच्या विरोधात तिकीट द्यायचं, दारू पाजायची, तुम्हाला संपवून टाकायचं, सभापती करायचं, तिथंच संपवायचं. हे महाराष्ट्रात भूम पाडण्यात नाही तर 288 विधानसभा मतदारसंघात हीच अवस्था आहे. मी महाराष्ट्रात 117 उमेदवार केले. आता ही 121 सभा आहे माझी सभा. 100 सभा करून आलो विदर्भातल्या, कोकणातल्या, मुंबईतल्या, नाशिकच्या, कुठला प्रांत सोडला नाही. आणि आज हेलिकॉप्टर झाले 2 दिवस म्हणून पहिली सभा पैठणची केली, आता इथली करतोय, आता पाथरीला चाललोय. मुसलमान बांधवांना माझी विनंती आहे, पाथरीचा सईद खान निवडून येतो राष्ट्रपतीच्या चिन्हावर, शिक्कीवर. तुम्ही ह्या माझ्या उमेदवाराला संधी द्या. सेक्युलरच्या नावाखाली महाविकास आघाडीकडे जाऊ नका. तुमचा एक बी खासदार नाही, तुमचा एक बी आमदार नाही. आता बघा हेच नाटक चाललंय, कटेंगे पटेंगे झालं. त्यात आपली लोक असं व्हायला लागले झालं. मुसलमान नहीं नहीं नहीं, आम्ही सेक्युलर के साथ महाविकास आघाडी के साथ जाना है. मुसलमान बांधवांना माझी विनंती आहे, अरे तुमचा एक बी खासदार नाही, एक बी आमदार नाही. पट्ट्यानं 4 तिकीट दिलेत आणि त्यातले 2 पोरं मुसलमानचे आमदार होणार आहेत. मी माझं मतदान करणार येतो. तुमचा एक बी कारखाना नाही मुसलमानांनो, एक बी इंजिनिअरिंग कॉलेज नाही, एक बी मेडिकल कॉलेज नाही. आहे का तुमचं कॉलेज मला सांगा. बेकरीत काम करायचं, गॅरेज चालवायचं आणि म्हणायचं सेक्युलर आहे. म्हणून भाजप आणि काँग्रेस पासून सावध राहा. भाजप तर गद्दार पार्टी आहे, काँग्रेस बी तीच आहे. काँग्रेस बी चांगलं आहे, तुमची वाटोळच आहे. आज म्हणतात आम्ही पाणी दिलं, लाईट दिलं, विमा दिला, ही ह्यांच्या बापायचं पैसे आहेत का. बहिणींना पैसे दिले, ह्यांचं पैसे नाहीत, ते तुमचंच पैसे आहेत. तुमच्या टॅक्स बंद जातात. आणि इलेक्शन आल्यानंतर शिंदे साहेब तुम्हाला कसं आठवलं बहिणीची आठवण. अगोदर कुठं होतं 5 वर्ष फोडाफोडीत गुवाहाटीला जाता का. भारतीय जनता पार्टी चालू पार्टी. ते काय करतं, कुठला माणसात माणूस ठेवत नाही, पक्षात पक्ष ठेवत नाही. त्या पवार साहेबांनी बिचाऱ्याने पक्ष काढला, त्याच्या घरातच फोडाफोड करून टाकली. त्या बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढला, त्याचं चिन्हच पळवायला लावलं. म्हणजे ही भारतीय जनता पार्टी. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, उद्याचं सरकार महायुतीचं येणार नाही किंवा महाविकास आघाडीचं येणार नाही. आमच्यासारख्या छोट्या लोकांची त्यांना गरज लागणार आहे टिकू द्यायला. माझे 117 पैकी 25 जरी आले तर मधीच महादेव जानकर बसणार आहे, दोघांच्या मधीच मी बसणार. आणि मी सांगणार, मी तुमच्याकडे नाही, तुम्ही माझ्याकडे यायचं. आय एम नॉट डिमांडर, यू आर ए कमांडर म्हणून सांगतो. भीक मागणारी अवलाद नाही तर देणारी अवलाद आहे. आम्ही तुमच्याकडे येणार नाही. ह्या मस्तवाल जे 4 पक्षांना बसते आली ना, पैसा टाकून तमाशा डेको, त्यांचं पैसे घ्या पण मतदान राहुल गुन्ह्याला करा. पैसे घ्या, पैसे घ्या. त्यांनी टक्केवारीत कमवलंय, त्यांनी काय ह्यांच्या बापायचं कमवलंय, तुम्हाला लुटलंय. आई शपथ सांगतो, मी मंत्री होतो, 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला. परमेश्वर मला माफ करणार नाही मी जर केला असं तर. माझ्या पाठीमागे लागला. हा ब्रह्मचारी आहे महादेव जानकर, ब्रह्मचारी म्हणून शब्द. हे आमदार खासदार मंत्री त्यांचं काय धंदा चालतात आणि किती टक्केवारी चालते ते मला चांगलं माहित आहे. का त्या मानवातनं मी बी गेलो नाही बाजूला. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, त्यांना पैशाची मस्ती आहे, गुरबे आहे, आम्ही टाको तेच गाडो. पैसे त्यांचं जरूर घ्या. 5चा रेट काढू द्या, 3चा काढू द्या, घ्या. पण मनात आहे तीच करा, मनात आहे तेच करा. जर हे केलं तर स्वातंत्र्य तुम्हाला मिळेल, नाही केलं तर स्वातंत्र्य तुम्हाला नाही मिळणार. माझ्या माता वगैरे आम्ही संघर्ष करत राहू. 365 दिवस शेतकरी मागण्या करतील आणि ह्या चोरांचं सरकार बसलं का परत गप असणार आहे. मराठा बांधवाला माझी विनंती आहे, अरे तुमच्या आरक्षणाचा बट्ट्याबोळ कुणी केला. धनगरानो, तुमच्या आरक्षणाचा बट्ट्याबोळ कुणी केला. ओबीसीनो, तुमच्या आरक्षणाचा बट्ट्याबोळ कुणी केला तर काँग्रेस आणि भाजप दोघांनी मिळून केलाय.
काँग्रेस बी गद्दार आहे, भाजप बी महागद्दार आहे. या दोघांची इच्छा नाही तुम्हाला रिझर्वेशन द्यायची. आम्ही 3 वर्षापूर्वी मोर्चा काढला, जातीने हे जनगणना झाली पाहिजे. दिल्लीला सांगितलं जिसकी जितनी संख्या वाढी उतनी उतनी भागीदारी मिळाली पाहिजे. जी जात या देशात आहे त्या जातीला त्या प्रमाणात भागीदारी मिळणार. फॉर एक्झाम्पल, मुसलमान या देशात 11% आहेत. 11% खासदार नाहीत, 11% IAS ऑफिसर नाहीत, 11% पत्रकार नाहीत, 11% एडिटर नाहीत, एकही चॅनलचा मालक नाही. आणि सांगायचं समान भागीदारी आहे. तीच अवस्था हिंदू म्हणता, आम्हाला हिंदू म्हणता आणि फायदा तुम्हीच घेता का? सत्ता कोणाच्या ताब्यात आहे? तुमचा खासदार आमदार नाही. आम्ही कुठेतरी भरायचा प्रयत्न करतो तर आम्हाला सांगायचं जातीवादी, जातीच्या नावाखाली वोट द्यायचं नाही आणि तिथं आम्हाला हात मारा. मला तुम्ही दिल्लीला रोखले, महायुती आणि महाविकास आघाडी तुम्हाला रोखण्यासाठीच हा पक्ष काढलाय. महादेव माझी तुम्हाला विनंती आहे, एक चांगला वेल क्वालिफाईड डॉक्टर असलेला माणूस आहे, तुमचा भूमिपुत्र आहे, बाहेरचा नाही. एका राहुलला दिलं होतं आपण चान्स, राहुल मोठीला दिली ती 5-10 वर्ष. राहुल काय एवढा ऍक्टिव्ह नाही, म्हणून घरी बसला. आता ह्या राहुलला संधी द्या म्हणून विनंती करण्यासाठी आलो. राहुल गुन्हेगार आणि ह्या वरील तुम्ही संधी दिली. जर उद्या आघाडीचं सरकार किंवा युतीचं सरकार आता त्यांना आमदार कमी पडलं तर आम्ही सांगू ना, आम्ही काय गोटे खायला आलो ना. सत्तेत भागीदारी पाहिजे का नाही आम्हाला? या राहुल गुन्हेला आरोग्यमंत्रीच करतो, काळजी करू नका तुम्ही, संधी द्या. आरोग्यमंत्रीच करतो. ज्याच्यावर मेळ असतो त्याचा विजय होतो, ज्याच्यावर महादेव जानकर असतो तो येत नाही. तुम्हाला सांगतो भागवत. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि राहुल गुले 4 दिवस झोपू नका. जे काय बँकेत असेल ते बाहेर काढा आता. आणि जेवढं होईल तेवढं 4 दिवसात तुमचं लग्न आहे समजा दुसरं, जेवढं काय करताय तेवढं खायचं करता. ही परत संधी येणार नाही राहुल गुले, परत संधी नाही. पुढच्या बारीचं तिकीट मिळणार नाही. आता जीवाचं रान कर. मी हा भूमानी परंड्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही असा नाही. कुठली पोरगी कुठल्या गावात दिली आसूची आणि कुठल्या गावात काय आहे ते देखील मला माहित आहे. त्यामुळं त्या तालुक्यातलं कुठलं गाव ठेवलेलं नाही फिरायचं. मराठा समाजात गेलेलं आहे, दलित समाजात गेलोय, मुसलमानात गेलोय, ओबीसी सर्व समाजात गेलोय, सर्व समाजात मी गेलेलो आहे. त्यामुळे माझी तुला विनंती आहे, 4 दिवसात आपल्या राष्ट्रसभाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूच्या अध्यक्षांनी पाठिंबा दिला, त्यांचंही मी हृदयातनं अभिनंदन करतो. आमचे सातारचे माळी महासंघाचे अध्यक्ष आहेत बाबा, त्यांचंही मी अभिनंदन करतो. आणि आता अंदरुनी भाग आज ती भाजप देखील राहुल गुन्हेचं काम करते, काळजी करू नका. एक शिवसेनेचा गट देखील हेच काम करतोय. काँग्रेसची बहुतांशी लॉबी देखील आम्ही फोडायचा प्रयत्न केलेला आहे. आणि एवढंच नाही, राहुल मोठे साहेब, तुमच्यात आणि आमच्यातच फाईट चालली. तुमची माणसं माझ्यावर आहेत, त्यांच्या गाडीत फिरतात, मला फोनवर रिपोर्ट सांगतात. त्यामुळं मी तुम्हाला सांगू इच्छितो, भूम आणि पारनेच्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, ही संधी विसरू नका. संधी विसरू नका. येणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष खातं खोलणार आहे, आमदार येणार आहेत, पण तुमचा मान महाराष्ट्रात पहिला आहे. का तर तुम्ही मतदान मला 1 नंबरचं दिलं होतं. तुमच्यामुळे मला मान्यता मिळाली. आज देशभरला उड्या मारतोय ती भूम पारनेच्या जनतेमुळे मारतोय. तुम्ही त्यावेळेस काही नव्हतं, कोण झेंडा घ्यायला नव्हतं, तेव्हा तुम्ही मला मतदान दिलं. पण माझ्या आया बहिणींना, भावांना, सर्वांना माझी विनंती आहे, एवढी बार तुम्ही मला संधी द्या, संधी द्या, संधी द्या. मी काही मुख्यमंत्री होणार नाही, मी मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये नाही, मी मुख्यमंत्री आयुष्यात होणार नाही, पण 5 मिनिटं तर पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही. 5 मिनिटं मुख्यमंत्री कधीच होणार नाही, कधीच होणार नाही, आईची शपथ घेऊन सांगतो. परंतु 5 मिनिटं तर एकदा तरी हेलिकॉप्टर घेऊन भूम पाड्यात फिरून पंतप्रधान झाल्यानंतर, आणि ते झेंडाही माझा असेल आणि दांडाही माझा असेल, चिन्ह माझा असेल, दुसऱ्याच्या पक्षावर नसेल. आज बघितलं सर, महायुतीत होतो, एकटा पक्ष असा ठरला की मी माझ्या सिंबावर आमदार झालो.
रत्नाकर गुट्टे माझ्या सिंबलवर निवडून आला. दोन्ही 3 आमदार आले ते माझ्या सिंबलवर आले. आणि काल लोकसभेला देखील लढाई झाली, ती पट्ट्या एकटा शिट्टी घेऊनच विडलो होतो. म्हणून माझंच दल असेल, माझंच बल असेल, म्हणून तमाम जनतेला माझी विनंती आहे, आपण भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी हे करा. आता ही सभा करून पाथरीची सभेला चालू. शहीद खान निवडून आला, 35 ते 40 हजाराच्या फरकाने शहीद खान निवडून येतोय. आता सगळ्यांना तिथं ओबीसी आणि मुसलमानांनी ठरवलं, कोण प्रताप काँग्रेसचा प्रतापगडी आला आणि शाहिरी करायला लागला, बोलायला लागला. तिथल्या मुसलमानांनी सांगितलं, अरे किसने टिकट नहीं दिया तो महादेव जानकर ने हमारे लिए कम से कम टिकट तो दिया है. सारी ओबीसीची लोक मागे लागली. 99% मुसलमानांचं मतदान मला पातळीत मिळत आहे. फोन करून तुम्ही चौकशी करा. माझी मला विनंती आहे, परांड्यामध्ये आमचा मुस्लिम बांधव जास्त आहे. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही ह्या बारीनं माझ्याकडे लक्ष ठेवा. तुम्हाला ही राजकीय भागीदारी मंत्रीपद दिल्याशिवाय हा पट्ट्या शांत राहणार नाही. त्याचं कारण का, माझा पोरगा पुतण्या कोण राजकारणात नसणार आहे. मला मुलगाच नाही तर कोण राजकारणात. त्यामुळे तुम्हीच आमदार खासदार आहे, वाढवदार तुम्हीच आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, पवार साहेबांना विचारलं तर 10-15 पुतणी नातू आहेत. उद्धव ठाकरेला विचारलं तर 2-3 पोर आहे. ती बीजेपीला विचारलं तर ह्यो बाप गेला का त्यो आहे. राणा तिकडं, वहिनी इकडं, सर्व त्यांचं आहे. मला कोणच नाही. तुमच्याशिवाय मला आहे बाप कोण नाही. तुमच्याशिवाय मला आहे बाप. मला काही कमवायचं नाही. तुमचा मान, सन्मान, स्वाभिमान जीवन ठेवायचा आहे, तो देश लेवलला ठेवायचा. माझी लढाई लुटूपुटूची मुंबईची नाही, आमदारकीची नाही, झडपीची नाही, पंचायत समितीची नाही, मार्केट कमिटीची नाही. माझी लढाई दिल्लीची आहे. मी दिल्लीत जाणार आहे, काळजी करू नका. दिल्लीत जाणार आहे. तुमच्या वारीला डेफिनेटली 12मधीत मी खासदार असणार आहे. घेऊन ठेवा, 12मधीत मी खासदार असते सभा पक्षाला जिंकणार आहे. त्यामुळे चॅलेंज देऊन तुम्हाला मी सांगतोय बांधवांनो, त्याची 4-5 माणसं उभा आहेत, जवळचे आहेत. बार्शीचा आहे, तुमच्या धाराशिवचे आहे. त्यांना तुम्ही मतदान करून माझी ताकद वाढवा. हीच माझी तुम्हाला विनंती आहे. आपण मंडळी या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करून सहकार्य करता. माझे जे उमेदवार आहेत सर्वांचं चिन्ह शिट्टीच आहे. 99% ठिकाणी शिट्टीच मिळालेली असते समाज पक्षात. त्यामुळे शिट्टीच्या चिन्हापुढे बटन दाबून विजय करावं असं मी नम्र आवाहन करतो. आपली जागा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब.